नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. आजच मोठी आणि महत्त्वाची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र पशु विज्ञान संस्थेकडनं, पशु आणि मत्स्य विज्ञान संस्थेकडनं. आणि या संस्थेची जी जाहिरात थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, समजण्यासाठी थोडीशी अवघड आहे. आता आपण त्या जाहिरातीमधील जी जी पदं महत्त्वाची आहेत, सगळीच पदं महत्त्वाची असतात प्रत्येकासाठी, प्रत्येकाचं पद महत्त्वाचं असतं. पण आपण जो सिलेबस घेऊ शकतो, ज्या सिलेबसबद्दल आपण टॉपिक्स सगळे कव्हर करू शकतो, तोच आपण पद किंवा त्याच सिलेबसबद्दल आज आपण डिस्कशन करणार आहोत. त्यातलं आजचं आपलं पद असणार आहे ते म्हणजे VLDAचं, जसं की वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नॉस्टिक असिस्टंट, पशुचिकित्सक प्रयोगशाळा सहाय्यक. हे पद, या पदाचा जो काही आपल्याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बघायचा आहे आणि त्यानंतर या पदासाठी असणारा अभ्यासक्रम बघायचा आहे. एक लक्षात घ्या बघा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 20 तारखेपासून फॉर्म सुरू होत आहेत. 23 तारखेला फॉर्म संपणार आहेत. मार्चमध्ये जवळजवळ सगळ्यांनाच कुठेतरी 43 वर्षापर्यंतची मर्यादा आहे. तुम्हाला कॅटेगरीवाल्यांना 900 रुपये आणि ओपनवाल्यांना 1000 रुपये फी असणारे. परीक्षा TCS घेणार आहे. एक जवळजवळ इथं 175 पदं आहेत. सगळी पदं बऱ्याचदा ग्रुप सीची आहेत आणि काहीच ड्रायव्हरची वगैरे किंवा 2-4 पदं फक्त ग्रुप डीची आहेत. बाकी सगळी ग्रुप सीची पदं आहेत. ओव्हरऑल हेच सांगण्यात मला हा व्हिडिओ जो आहे तो वेळ वाया घालवायचा नाही आहे. तुम्ही ऑलरेडी जे जाहिरातीचे व्हिडिओज बघता त्याच्यामध्ये हेच सांगितलं जातं की फॉर्म सुरू होत आहेत 20 तारखेपासून, संपतायत 23 तारखेपर्यंत. 175 जागांची ही जाहिरात आहे. याच्यामध्ये गट क आणि गट ब या पदांचा समावेश असणार आहे. मग या पदाला एवढ्या जागा, म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यकला एवढ्या, त्यानंतर ग्रंथपाल सहाय्यकला एवढ्या. सो याच्यात मला वेळ घालवायचा नाही आहे. ते तुम्ही समजूतदार आहात, तुम्ही स्वतः त्या गोष्टी बघू शकता. आपल्याला सरळ सरळ मुद्द्यावर यायचे, ते म्हणजे एलिजिबिलिटी आणि एज्युकेशनल क्रायटेरिया आणि त्यानंतर आपण त्याचा टेक्निकल सिलेबस. या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात कोणत्याही पदाचं प्रिपरेशन करत असताना, किंवा आपण जेव्हा एखाद्या पदाचा विचार करत असताना आपल्या डोक्यात अरे मी पात्र आहे का, जर मी पात्र आहे तर मग मला अभ्यास कशाचा करायचा आहे, दॅट्स इट. या व्यतिरिक्त जास्त गोष्टी मॅटर करत नाहीत. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले तुमच्या पदाला आवश्यक असणारा जो काही शैक्षणिक अर्हतेचा भाग आहे तो आहे BSc डिग्री फ्रॉम एनी स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी. सो कोणत्याही विद्यालयातून, महाविद्यालयातून तुम्ही जर डिग्री घेतली असेल BScची, ओके, तुम्ही जस्ट BSc, प्लेन BSc, कोणतीही BSc तुमची असेल चालतंय. ओके, BSc IT, आता BSc कम्प्युटर असं विचारू नका, BSc आता त्यांनी हे सांगितलं नाही. सो सगळे BSc वाले एलिजिबल आहेत. आणि जर हे नसेल तर डिप्लोमा चालतोय तुमचं लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन, डेअरी मॅनेजमेंट अँड ॲनिमल हजबंडरी, यामधला कुठलाही ॲटलिस्ट 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स ॲज अ लॅबोरेटरी अटेंडंट. आता जर तुमच्याकडे BScची डिग्री नाही आहे, लक्षात घ्या, जर तुमच्याकडे BScची डिग्री नाही आहे तर तुम्हाला डिप्लोमा हवा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे 3 वर्षाचा. ओके, लॅबोरेटरी अटेंडंटचा 3 वर्षाचा हवा आहे. कुठेही प्रायव्हेट पण चालेल, तुम्हाला गव्हर्नमेंट अंडरटेकिंग चालेल, ग्रँटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये चालेल, सेमी गव्हर्नमेंटमध्ये चालेल, गव्हर्नमेंट ॲडेड इन्स्टिट्यूट असतात त्याच्यामध्ये चालेल, जिल्हा परिषदमध्ये चालेल, कुठेही चालेल. फक्त 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. जर तुमच्याकडे BScची डिग्री नाही, हे ऑर आहे, ऑर अँड नाही आहे. जर अँड असतं तर दोन्ही लागतंय, जर ऑर असेल ते किंवा हे, किंवा. आता हा तुमचा पात्रतेचा भाग झाला. पात्रता झाल्यानंतर लगेचच आपल्याला काय बघायचं असतं, तर लगेचच आपल्याला बघायचं असतं अभ्यासक्रम. सो अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला काय काय आहे बघा. हेमॅटॉलॉजी हा तुमचा टेक्निकल टॉपिक, व्यवस्थित आपण नोट्सच्या स्वरूपात तुम्हाला देऊया. त्यानंतर ग्रॉस युरिन अनालिसिस आणि फेसेस एक्झामिनेशन, त्यानंतर सेप्टम, त्यानंतर बघा सेमिन अँड अदर बॉडी फ्लुइड्स, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. हिस्टोपॅथॉलॉजी, त्यानंतर तुम्हाला हे सगळे जे टॉपिक्स आहेत हे तुमच्या अभ्यासक्रमाचे सगळे टॉपिक्स दिलेले आहेत, तुम्ही सगळे बघू शकता. LFT, त्यानंतर KFT, GI फंक्शन टेस्ट जे असतात, थायरॉइड फंक्शन टेस्ट जे असतात, एक्सेट्रा. बायोकेमिस्ट्रीचा प्लाट जो आहे, कलेक्शन अँड प्रिपरेशन आणि ट्रान्सपोर्टेशन प्रोसेस, हे सगळे जे आहेत ते. त्यानंतर बायोमेडिकल जे काही स्पेसिमेन्स असतात हे सगळं तुम्ही अभ्यासले. लॅबोरेटरी स्टोरेज अँड सेफ्टी रूल्स जे काही तुम्ही बघताय ते. त्यानंतर सगळं जे तुम्ही बघता हे एक वाचून दाखवायची गरज नाही. ॲपरेटस वगैरे हे सगळं आपण अभ्यासक्रमात बघितलेला असतो. हा सगळा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम तुम्हाला साध्या सोप्या भाषेत आपण आपल्या स्टडी स्पेस मराठीच्या टेलिग्राम चॅनलवर आपण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये टाकू आणि त्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला नोट्सच्या स्वरूपात हा सगळा डेटा जो आहे तो मिळणार आहे. आणि प्रयत्न करूया आपण याला पूर्णपणे इंग्लिशमध्ये ठेवूया, कारण की
बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा अभ्यासक्रम जरी ते मराठी असतील तरी तो इंग्लिशमधून झालेला असतो. पण आता आपल्याला थोडंसं याच्यावर काम करावं लागेल की मराठी इंग्लिश, आणि जर मुलांना मराठीमध्ये हवं असेल तर मराठीमध्ये पण देऊया, बट साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मिळेल. कुठेही कॉम्प्लिकेटेड, आपली स्पेशालिटीज ती आहे. टेक्निकल सब्जेक्ट जो असतो तो साध्या सोप्या भाषेत करून देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. सो बिंदास तुम्ही पहिले तर स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. अजूनपर्यंत आपण घेऊन आलो नाही, पण लवकरात लवकर घेऊन येणार आहोत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आता बघा, हे झालं तुमचा अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम किती मार्काला असणार आहे मॅडम, हा प्रश्न तुम्हाला निर्माण झाला असेल. तर एक लक्षात घ्या, बघा इथं तुम्ही बघू शकता इतर पदे. इतर पदामध्ये आपलं जे पद आहे हे वालं, एकच मिनटं, हां, आपलं बघा पशुचिकित्सक प्रयोगशाळा सहाय्यक VLDA हे पद जे आहे यासाठी असणारे अशा पद्धतीचा पेपर पॅटर्न, ज्याच्यामध्ये 60 प्रश्न जे असतील तर ते मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी म्हणजे काय असणार आहे तर 15-15चा पॅटर्न असणार आहे. 15 मार्काला मराठी, 15 मार्काला इंग्लिश, रिझनिंगला 15 मार्क्स आणि GKला 15 मार्क्स. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या टेक्निकलसाठी 40 प्रश्न असतील, 80 गुण असतील, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. अशा पद्धतीने 100 प्रश्न आणि 200 गुण आणि 2 तासाचा वेळ असा तुमचा पेपर असणार आहे VLD साठी. आणि आता जर तुम्ही VLDला फॉर्म भरलेला आहे तर आपल्या चॅनलसोबत सगळ्यांनी कनेक्ट राहायचं आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओची लिंक शेअर करायची आहे. आपण अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चला, थँक्यू सो मच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू सो मच.